आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिरज शहरात गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून सकाळी रॅलीची सुरुवात झाली। ही रॅली गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व येथे रॅलीचा समारोप झाला। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई खाडे, सौ रसिकाताई खाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, काकासाहेब धामणे, नगरसेवक उज्ज्वला कांबळे, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक मोहन वाटवे, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे राज्य चिटणीस फारुख जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉक्टर महेश कुमार कांबळे, बाबासाहेब अळतेकर, राजेंद्र नागरगोजे, शंकर शिंदे, दिगंबर जाधव, चैतन्य भोकरे, अभि गवराजे, रुपाली देसाई, अण्णा रसाळ, राजेंद्र नातू, मनीष देशपांडे, महेश फोंडे, मारुती जमादार, राजू माने, शरद नागरगोजे, अप्पा झांबरे यांच्यासह विविध पक्ष, विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, NCC विद्यार्थी, माजी सैनिक, महिला भगिनी, राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात रॅली पूर्ण केली। देशभक्तीपर गाणी वाजविणारा बँड, NCCचे गणवेशातील छात्र, उपस्थितांच्या गळ्यातील तिरंगा मफलर व हातातील तिरंगा झेंडे यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सामूहिक राष्ट्रगीत होऊन रॅलीचा समारोप झाला। आज भारतवर्ष घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हा संदेश दिला खाली। त्या पद्धतीनं आज महत्त्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिलेत, विनंत्या केलेत। आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज दिन संपन्न झाली। ह्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, मकरंद देशपांडे असतील, शेट्टी असतील, फारुखभाई असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आपले आमचे अध्यक्ष आहेत, अण्णा, असे सगळे बरेच, सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत। माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथं उपस्थित दाखवते आहे। राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं, त्या उद्देशानं ही रॅली, भव्य रॅली अशी इथं संपन्न झाली। आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता, मलखांबच्या मुलांनी पुरा 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे एक वेगळं वातावरण तयार केलं, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो। सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते बंधू बहिणींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माजी सैनिकांना, सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण ह्या रॅलीची शोभा वाढवली। असंच प्रेम, राष्ट्रीय प्रेम असंच वाढवत जाऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद।